स्वामी विवेकानंद म्हणतात, जोपर्यंत माझ्या ठायी मी, तू असा भेदबोध आहे, तोपर्यंत कुणी एक ईश्वर आपलं रक्षण करीत आहे असं म्हणण्याचाही मला अधिकार आहे. जोपर्यंत माझ्या ठिकाणी असा भेदबोध आहे, तोपर्यंत त्या भेदबोधापासून जे सारे सिद्धांत अनिवार्यपणे निष्पन्न होतात, तेही मी स्वीकाराव्यास हवेत. मी आणि तू यांचा स्वीकार करताच जी ह्या दोहोंच्या मध्ये उभी आहे आणि आपल्याला आदर्शभूत आहे, अशा एका तिसऱ्या सत्तेचा स्वीकार करावयासच हवा. आणि अशी ती सत्ता म्हणजेच ईश्वर आहे. तो या त्रिकोणाचा शीर्षबिंदू व वरचं टोक आहे. वाफेचं पाणी होतं, त्या पाण्याची मग गंगा वगैरे होते. जेव्हा वाफ असते तेव्हा मग गंगा वगैरे काही नसते, आणि जेव्हा पाणी असतं तेव्हा त्याला वाफ म्हणता येत नाही. सृष्टीच्या व परिवर्तनाच्या कल्पनेशी इच्छाशक्ती ही कल्पना अगदी अच्छेद्यपणे निगडीत आहे. जोवर हे जग गतिशील आहे असा आपल्याला प्रत्यय येत आहे, तोवर त्याच्या पाठीशी इच्छाशक्तीचं अस्तित्व आपल्याला स्वीकारावंच लागेल. आपल्याला इंद्रियांनी होणारं ज्ञान म्हणजे निखालस भ्रांती आहे, हे पदार्थ विज्ञान सिद्ध करून दाखवतं. आपण कोणत्याही वस्तूला जशी बघतो, ऐकतो, शिवतो, सुंगतो वा चाखतो, तशी ती खरोखर नसते. ते तिचं खरं स्वरूप नव्हे. विशिष्ट प्रकारच्या स्पंदनांनी काही विशिष्ट फल निर्माण होत असतात, आणि ती स्पंदनं आमच्या इंद्रियांवर कार्य करीत असतात. आपल्याला फक्त सापेक्ष सत्यच काय ते कळू शकतं. संस्कृतीतील सत्य शब्द हा सत पासून झालेला आहे. जे सत आहे म्हणजेच जे आहे, जे अस्ति स्वरूप आहे, तेच सत्य आहे. आपल्या सध्याच्या दृष्टिकोनातून हे जग आपल्याला इच्छाशक्तीचा आणि ज्ञानशक्तीचा आविष्कार असल्याचं वाटतं. आपलं अस्तित्व जितकं सत्य आहे, सगुण ईश्वरही तितकाच सत्य आहे. तो त्यापेक्षा अधिक सत्य नाही. आपलं रूप ज्याप्रमाणे दिसू शकतं, त्याचप्रमाणे ईश्वरालाही साकार स्वरूपात बघता येणं शक्य आहे. जोपर्यंत आपण मनुष्य आहोत, तोवर आपल्याला ईश्वराची गरज असणारच. ज्यावेळी आपण स्वतःच ब्रह्मस्वरूप होऊन जाऊ, त्यावेळी मग आपल्याला ईश्वराची गरज उरणार नाही. म्हणूनच श्रीरामकृष्णांना ती जगज्जननी सदैव सतत त्यांच्या स्वतःजवळ असलेली दिसे. त्यांच्या भोवतालच्या दुसऱ्या कोणत्याही वस्तूपेक्षा ती त्यांच्यापेक्षा जास्त खरी असे. परंतु समाधी अवस्थेत मात्र साऱ्याचाच लोप होऊन केवळ आत्माच काय तो त्यांच्या अनुभवास येत असे. त्या अवस्थेत मग आत्म्याखेरीज आणखी काहीही त्यांच्या अनुभवास येत नसे. तो सगुण ईश्वर हळूहळू आपल्या अगदी जवळजवळ येत राहतो आणि अखेरीस तो विरून जातो. मग ईश्वरही राहत नाही, मीही उरत नाही. सारं काही त्या आत्म्यात विलीन होऊन जातं. आपलं हे ज्ञान वा हा बोध वा ही जाणीव म्हणजे एक बंधन आहे. सृष्टी बघून स्रष्टेची कल्पना करणारं एक तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानांचं असं मत आहे की रूपादी निर्माण होण्यापूर्वी बुद्धी ही अस्तित्वात होती. परंतु बुद्धी वा ज्ञान जर कशाचं कारण असेल, तर ते परत कशाचं तरी कार्य ही असतंच. ह्यालाच म्हणतात माया. ईश्वर आपल्याला निर्माण करतो आणि आपण ईश्वर निर्माण करतो, आणि हीच माया आहे. सर्वत्रच हे असं अखंड वर्तुळ निदर्शनास येतं. मन देह निर्माण करतं आणि देह मन निर्माण करतो. अंड्यातून कोंबडी निपजते आणि कोंबडीपासून अंड होतं. झाडापासून बी आणि परत बी पासून झाड. हा जगत प्रपंच पूर्णपणे भेदयुक्तही नाही आणि पूर्णपणे अभेदमयही नाही. तो पूर्णपणे बहुजिनसीही नाही आणि पूर्णपणे एकजिनसीही नाही. मानव हा स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे. त्याने ह्या दोन्ही भावांच्या वर जावयास हवं. ह्या दोन्ही बाजू उल्लंघून जावयास हवं. ह्या दोन्ही बाजू आपापल्या पक्षी खऱ्या आहेत, परंतु ते यथार्थ सत्य, ते अस्ति स्वरूप गाठावयाचं झाल्यास आपण आज ज्याला अस्तित्व, इच्छाशक्ती, जाणीव करणं, जाणणं वगैरे समजतो, त्या साऱ्याच्या पलीकडे आपल्याला जावं लागेल. त्या सगळ्या